विनायक आंबेकर यांचं म्हणणं होतं की सरकार योग्य ती कारवाई करतंय, गुन्हे दाखल करतंय. विरोधकांकडे नसलेल्या मुद्द्यांच्या कारणामुळे अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित केले जात असल्याचा थेट आरोप त्यांनी विरोधकांवरती केलेला आहे. लक्ष्मणजी, मी आपल्याकडे येतोच. तत्पूर्वी प्रशांत जगताप आपण हात उंचावलेला होता. विरोधकांकडे खरोखरच मुद्दे नाहीये म्हणून अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत का? आणखी किती प्रकारचे पुरावे हे आता सत्ताधाऱ्यांना हवे असं आपल्याला वाटतं? प्रशांतजी, मुळात विषय असा आहे, कोकाटेचा जो व्हिडिओ आता आलेला आहे ना समोर, त्याच्यामध्ये कोकाटे म्हणजे इथं राजू वाघमारे साहेब आहेत, इथं माझे मित्र लक्ष्मणराव हाके आहेत, आंबेकर जी आहे. आपण स्क्रोल करताना युट्यूबला किंवा फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला जाहिरात येतात. त्या जाहिरातीमध्ये आणि पत्त्याला पत्ते लावून खेळण्यामध्ये फरक आहे. त्याच्यामुळं कोकाटे हे पत्त्याला पत्ते लावत होते, याचा अर्थ ते रंगीच खेळत होते हे या ठिकाणी स्पष्ट असून सुद्धा सरकारमधले प्रवक्ते किंवा सरकारचे प्रतिनिधी ज्या पद्धतीने या ठिकाणी माणिकराव कोकाटेचा बचाव करताय हे हास्यास्पद आहे. आता राहिला विषय या ठिकाणी विरोधकांकडे काय बोलण्यासारखं आहे का याच्याविषयी मी त्याला सांगू इच्छितो. एखाद्या हैदराबादच्या नावाला स्वप्न पडतं आणि त्याला त्याची 400 कोटी रुपयाची प्रॉपर्टी संभाजीनगरमधली दान दिवशी वाटते किंवा भेट दिवशी वाटते, तर त्याला आठवतं कोण? तर त्याला त्याचा कुठला नातेवाईक आठवत नाही, तर त्याला या राज्यातले एक माजी मंत्री आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेते संभाजीनगरचे खासदार या ठिकाणी भोंगरे साहेबांचा ड्रायव्हर आठवतो आणि त्याला तब्बल 400 कोटी रुपयाचा एक संभाजीनगर मधला मोक्याचा प्लॉट दिला जातो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हे महायुती सरकार प्रचंड भ्रष्टाचारांनी बरबटलेले आहे. याचं उदाहरण नाही का स्पष्ट देणारं आहे. राहते मला एका गोष्टीची निश्चित गंमत वाटते. श्री नरेंद्रभाई मोदी, श्री देवेंद्रभाई फडणवीस यांचं कौतुक करायला पाहिजे, कारण की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना इतकं छान अवस्थेत ठेवलंय. म्हणजे भाजपचा आरएसएसचा जो ओरिजिनल कार्यकर्ता आहे ना, त्याला ना त्यांनी नगरसेवक केलंय, ना आमदार केलंय, ना मंत्री केलंय, ना खासदार केलंय, केंद्रीय मंत्री केलंय. त्याच्यामुळं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. त्याच्यामुळं जे 3 पिढ्या जनसंघापासून भाजप बरोबर आहेत त्यांना कुठली पदच मिळाली नसल्यामुळं त्यांनी खायचा काही संबंधच नाही. जी प्रकरणं समोर येतात ती कोण येत आहेत? जे भाजपमध्ये काल आयात केलेले नेते, जे आमदार मंत्री झाले ते पकडले जात आहेत, किंवा जे मित्र पक्ष आहेत ज्यांना 2029ला बरोबर घ्यायचं नाही, कारण की नरेंद्रभाई मोदींनी आणि अमितभाई शहानी नारा दिला की 2029ला आम्ही स्वबळावर लढू. त्याच्यामुळे हा कर्मधर्म संयोग नाहीये. एक तर ही मंत्री चुकतात. प्रशांतजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर विनायक आंबेकरांकडून मी घेणार आहे, मात्र तत्पूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके मी आपल्याकडे येईल. एका बाजूला सरकारवरती मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडलेल्या आहेत. म्हणजे एका बाजूला राज्य असेल, त्याचा विकास असेल, तर दुसरीकडे त्यांचेच असलेले मंत्री आणि त्यांची वादग्रस्त विधानं असतील किंवा व्हिडिओ समोर येताना दिसत आहे तरी देखील